नमस्कार मित्रांनो. आज आपण 1857च्या उठावाच्या पूर्वीची 100 वर्ष या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की 1857च्या उठावाची घटना अतिशय महत्वाची होती आणि या घटनेमुळं भारताच्या इतिहासाचे प्रवाह बदलले. आधुनिक भारताचा आरंभ या घटनेमुळे झाला. ही घटना इतकी महत्वाची होती की ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपून भारतामध्ये प्रत्यक्ष ब्रिटिश सरकारची सत्ता स्थापन झालेली होती. ही घटना म्हणजे उठाव होता का शिपायाचं बंड होतं, शिपायाची गर्दी होती, स्वातंत्र्याचा हा लढा होता का हा जिहाद होता, हे समजावून घेण्यासाठी आपल्याला भारताचं एक संपूर्ण सिनेमा, एक संपूर्ण पिक्चर आपल्या समोर आलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी 360 डिग्रीमध्ये या पूर्वीच्या घटना आपल्याला पाहणं आवश्यक आहे. ब्रिटिश भारतामध्ये 1757ला आले आणि 1857 पर्यंत त्यांनी भारतामध्ये एक सत्ता काबीज केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं ब्रिटिश येण्याच्या अगोदर भारतामध्ये प्रामुख्याने 2 संघर्ष आपल्याला बघायला मिळतात. एक पहिला संघर्ष हा होता की हा भारतातील हिंदू विरुद्ध मुस्लिम असा एक संघर्ष होता. हा संघर्ष जवळपास 1000 वर्षापर्यंत चाललेला होता. इसवी सन 711 मध्ये सर्वप्रथम मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केलं. त्यानंतर 999 मध्ये मोहम्मद गझनीने आक्रमण केलं. त्यानंतर 1172 मध्ये मोहम्मद घोरीने आक्रमण केलं. तैमूरलंग, चंगेज खान, मग बाबर आणि त्यानंतर मोगलांची सत्ता स्थापना. हा जवळपास 700-800 वर्षाचा इतिहास हा 2 भागामध्ये विभागलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक सल्तनत कालखंड जो कुतुबुद्दीन ऐबकाच्या सोबत सुरू होतो आणि पानिपताच्या पहिल्या युद्धाला संपवतो 1526 ला. 1526 मध्ये मोगलांची सत्ता भारतामध्ये स्थापन होते आणि ती 1857 लाच संपते. म्हणून हा घटनापट खूप महत्वाचा आहे. मी फक्त या कालखंडामध्ये आक्रमकांचं काय चालू होतं, राज्यकर्त्यांचं काय चालू होतं, इथल्या मुस्लिम धर्मपंडितांचं काय चालू होतं, ही माहिती आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामुळे आपल्याला 1857चा उठाव नीट समजून घेता येऊ शकतो. मोहम्मद गझनी असेल, घोरी असेल, अलाउद्दीन खिलजी असेल, या सगळ्यांच्या समोर प्रश्न असा होता की भारतामध्ये इस्लामचं राज्यस्तर स्थापन करायचं आहे, परंतु भारतामध्ये धर्मांतराची प्रक्रिया अत्यंत कठीण आहे. सगळ्यांना एकतर मारता येत नाही किंवा सगळे मुस्लिम धर्म स्वीकारायला तयार नाहीत. या परिस्थितीमध्ये एक पर्याय म्हणून इस्लामिक विचारधारामध्ये ज्या 4 पद्धती आहेत, 4 वर्ग आहेत, हनाफी, हनबल, शफी, मालिकी, यापैकी केवळ हनाफी विचारधारा बिगर मुस्लिमांना जिजिया घेऊन अपमानास्पद जीवन स्वीकारून त्यांना जिवंत राहण्याची परवानगी देते. अन्य कोणत्याही विचारधारा बिगर मुस्लिमांना जगण्याची परवानगी देत नाही. हे सगळं या कालखंडातल्या साहित्यामध्ये स्पष्ट आहे. मग अलाउद्दीन खिलजीनं आपल्या धर्मपंडितांना आपण हिंदूंशी कसं वागावं ह्याबद्दल जेव्हा विचारणा केली, तेव्हा त्याची उत्तरं त्यांनी याच पद्धतीने दिलेली होती. मोगल कालखंडामध्ये
अकबर बादशाह, आपण सगळेजण अकबर बादशहाचं कौतुक करतो. धर्मनिरपेक्षतेचा विचार जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आपण त्याच्या अनेक धोरणांचं स्वागत करतो, त्याची आठवण करतो. अकबराने आपल्या कालखंडामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी केल्या. त्यामध्ये हिंदूंवर लादलेला जिजिया त्याने रद्द केला. हिंदूंना त्यांनी आपल्या नवरत्न दरबारामध्ये घेतलं, त्यांना मान दिलं, त्यांना पदं दिली, त्यांना लष्करात घेतलं, त्यांना प्रशासनामधली जबाबदाऱ्या दिल्या, गोहत्या बंद केली आणि त्यांनी दीन ए इलाही नावाचा धर्म स्थापन केला. या कालखंडामध्ये शेख अहमद सरहिंदी नावाच्या धर्मपंडितांनी अकबराला विरोध केलेला होता. अकबराला होत असलेला विरोध हा आपण समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण जो संपूर्ण मध्ययुगीन इतिहासामध्ये एकमेव असा सम्राट होता, एकमेव असा बादशाह होता की जो बादशाह हिंदूंना काहीतरी मान सन्मान देत होता, त्या अकबराला विरोध करून भारतामध्ये हिंदूंच्या सोबत राहून ज्या ज्या इस्लाम बाह्य गोष्टी इस्लाममध्ये आलेल्या आहेत आणि अनुचित गोष्टी आलेल्या आहेत, त्या सगळ्या काढून टाकण्याची प्रक्रिया पहिल्यांदा शेख अहमद सरहिंदी यांनी केलेली होती. हे इस्लामच्या इतिहासातील भारतातील सगळ्यात महत्वाचे धर्मपंडित होते. त्यांनी असं सांगितलं की अकबराने हिंदूंच्या समोर केवळ दोनच पर्याय ठेवायला पाहिजेत, एक तर इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूदंड पत्करा. आजकाल आपण ज्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या गप्पा करतो, हे आवश्यक आज जरी आहे असं माझं स्वतःचं मत असलं तरी त्या कालखंडामध्ये राम रहीम एक आहेत हा विचार हा शेख अहमद सरहिंदी यांना मूर्खपणाचा विचार वाटत होता. त्यामुळं हिंदूंच्या कोणत्याही भावभावनांना महत्व देण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या गायीच्या भावना फार त्याला कुरवाळायची आवश्यकता नाही. गायींची कत्तल केली पाहिजे, प्रशासनामध्ये हिंदूंचा सहभाग घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, अशा पद्धतीचा विचार शेख अहमद सरहिंदी मांडत होते आणि संपूर्ण भारतामधल्या मुस्लिमांना कुराणाकडे परत चला ही शिकवण ते देत होते. ही शिकवण आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. कारण सत्तेच्या अत्यंत सर्वोच्च बिंदूवर असताना आपला बादशाह, आपल्या धर्माचा बादशाह हा धर्मच्युत होतो आहे, धर्मापासून लांब जातो आहे, ही भावना शेख अहमद सरहिंदीची झालेली होती. आणि म्हणून अकबर बादशहाला इस्लाम प्रमाणे वागण्याची शिकवण शेख अहमद सरहिंदी देत होते. अकबराचा मुलगा जहांगीर हाही सुरुवातीच्या काळामध्ये अशाच प्रकारे वागत होता. त्यामुळं शेख अहमद सरहिंदी त्यालाही उपदेश करत होते. एकदा शेख अहमद सरहिंदी यांना अटक सुद्धा करण्याचा प्रयत्न जहांगीरने केला, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जहांगीरला शेख अहमद सरहिंदी यांचं मत पटायला लागलेलं होतं. ही एक महत्वाची गोष्ट होती. पण शेख अहमद सरहिंदी काय म्हणत होते, त्यांच्या विचाराचा खरा शिष्य हा औरंगजेब होता. कारण जे जे शेख अहमद सरहिंदी सांगत होते त्याची अंमलबजावणी जर कोणी केली असेल तर ती औरंगजेबाने केली. आणि म्हणून औरंगजेब हा जवळपास 50 वर्ष सत्तेमध्ये होता. 1658 ते 1707 हा औरंगजेबाचा कार्यकाळ होता. औरंगजेबाचं प्रचंड विशाल अशा पद्धतीचं साम्राज्य होतं. औरंगजेबाच्या बद्दल आता फार इथं सांगण्याची आवश्यकता नाही. औरंगजेबाचं विशाल राज्य, त्याची व्याप्ती हे खूप मोठा असा विषय आहे.
परंतु औरंगजेबानं जी धार्मिक धोरणं स्वीकारली त्या धार्मिक धोरणांच्यामुळं आपण एक सच्चे मुस्लिम आहोत हे सिद्ध करण्याची सगळे प्रयत्न औरंगजेबाने केलेले होते. मग ते जिजिया लादणं असो हिंदूंवर, मंदिरं पाडणं असो, जीर्णोद्धाराला विरोध करणं असो, त्यांची शिखांच्या प्रतीची, राजपूतांच्या बद्दलची, हिंदूंच्या प्रतीची ह्या सगळी जी धोरणं होती ती धोरणं जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की औरंगजेब हा खरा शेख अहमद सरहिंदी यांचा शिष्य होता. पण औरंगजेबाच्या 1707 मध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये त्याचं निधन झालं आणि 25 वर्ष तो महाराष्ट्रामध्ये राहिलेला होता आणि त्यामुळं सगळी मुघल सत्ता ही विखुरल्या गेली, त्याची शक्ल पडायला सुरुवात झाली. 1707 मध्ये औरंगजेबाचं निधन झालं. 50 वर्ष तो सत्तेमध्ये होता. पुढचे 50 वर्ष 10 सत्ताधीशांनी दिल्लीमध्ये राज्य गाजवलं. म्हणजे 50 वर्ष एकटा औरंगजेब दिल्लीमध्ये राज्य गाजवतो आहे, भारतामध्ये राज्य गाजवतो आहे. तर पुढच्या 50 वर्षामध्ये 10 सत्ताधीश, 10 बादशाह होऊन गेलेले आहेत आणि अत्यंत अस्थिर अशा पद्धतीचं राज्य या कालखंडामध्ये निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. एक खूप महत्वाची गोष्ट या कालखंडामध्ये अजून एक झालेली होती ती म्हणजे शेख अहमद सरहिंदी प्रमाणे शाह वली उल्लाह नावाचे एक दुसरे धर्मपंडित या कालखंडामध्ये निर्माण झाले. जेव्हा इस्लाम उत्कर्षावर होता, सर्वोच्च शिखरावर होता, मुघलांची सत्ता सर्वोच्च शिखरावर होती, तेव्हा शेख अहमद सरहिंदी यांनी अकबराची कानं टोचलेली होती आणि आता औरंगजेबाच्या निधनानंतर एक प्रचंड अशी सत्तेची पोकळी भारतामध्ये निर्माण झाली आणि भारतामध्ये नव्या सत्तांचा उदय होऊ लागला आणि या नव्या सत्तांच्या मध्ये मराठ्यांचा उदय होता. ही एक अतिशय महत्वाची गोष्ट होती. ब्रिटिश हळूहळू सत्तेवर येत होते, एक एक सत्ता ते गाजवत होते आणि या परिस्थितीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे जे कोणी प्रशासक होते हे प्रशासक सूक्ष्म अशा पद्धतीचं निरीक्षण भारतीय राजकारणाचं करत होते. या राजकारणामध्ये शाह वली उल्लाह हे अतिशय महत्वाच्या अशा पद्धतीचे धर्मपंडित होते आणि त्यांनी या कालखंडामध्ये मराठ्यांची सत्ता किंवा भारतामध्ये बिगर मुसलमानांची सत्ता ही कशी कमी करता येईल याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला होता. ज्या पद्धतीने शेख अहमद सरहिंदी यांनी त्यांच्या कालखंडामध्ये बिगर मुस्लिम लोकांच्या सोबत राहून जे अनावश्यक अशा पद्धतीच्या चालीरूढी मुस्लिमांच्या मध्ये आलेल्या होत्या त्या काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न शाह वली उल्लाह यांनी केला. त्यांचं महत्व असं आहे की त्यांनी प्रथम पर्शियन भाषेमध्ये कुराणाचा अनुवाद केला. यापूर्वी कुराण फक्त अरबी भाषेमध्ये होतं, त्यांनी पर्शियन भाषेमध्ये त्याचा अनुवाद केला. त्यांनी पाहिलं की मराठ्यांची सत्ता विस्तारत चाललेली आहे आणि या उलट मुघलांची सत्ता ही आक्रंदत चाललेली आहे, आक्रसत चाललेली आहे आणि म्हणून हा धोका त्यांनी ओळखला. त्यांनी इस्लाम धोक्यामध्ये आहे, कुराणाकडे परत चला, बिगर मुस्लिमांशी असलेले सगळे संबंध तोडा, अशा प्रकारचे विचार त्यांनी आपल्या अनुयायांच्या समोर मांडले. शाह वली उल्लाह यांचा सगळ्यात उल्लेखनीय म्हणा किंवा समजून घेण्यासारखी बाब ही आपण आहे की शाह वली उल्लाह यांनी अफगाणिस्तानचा अमीर अहमद शाह अब्दाली किंवा अहमद शाह दुर्रानी
याला पत्र लिहिलं आणि पत्र लिहून भारतावर आक्रमण करण्याची विनंती केली. भारतावर तुम्ही आक्रमण करा, इथं मराठ्यांची सत्ता वाढलेली आहे, त्यांना दिल्लीमधून तुम्ही बाहेर काढा, तुम्ही इथं आक्रमण करून त्यांना पराभूत करा आणि तुम्ही इथं सत्तेमध्ये राहा. भारतामधला इस्लाम वाचवण्यासाठी तुमच्यासारखा महान सेनापती जगामध्ये कोणी नाही, अशा पद्धतीचं पत्र शाह वलीउल्लाह याने लिहिलं. आणि त्यांच्या सूचनेवरून, विनंतीवरून अहमद शाह अब्दाली भारतामध्ये आक्रमण करून आला. ही एक अतिशय भारताच्या इतिहासाच्या दृष्टीनं महत्वाची घटना होती. 1761 ला पानिपताचं तिसरं युद्ध झालं आणि या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांच्या जवळपास 50,000 अशी फौज नष्ट झाली. महाराष्ट्रामध्ये एक गाव, एक जिल्हा, एक तालुका असा राहिला नाही की ज्यामधला व्यक्ती या पानिपताच्या मैदानावर आपलं रक्त सांडलेला नव्हता. पानिपताची लढाई ही शाह वलीउल्लाह यांच्या सूचनेवरून अब्दालीनं केलेली होती, हे आपण नीट समजावून घेण्याची आवश्यकता आहे. पण शाह वलीउल्लाह यांच्या विनंतीनुसार अब्दालीनं आक्रमण तर केलं, परंतु ज्या पद्धतीचं मराठ्यांनी त्याला विरोध केला पानिपतच्या मैदानावर, तो भारतामध्ये थांबला नाही, तो भारतामधून निघून गेला. याच कालखंडामध्ये त्याचा अगोदरचा जो अमीर होता नादिरशाह, त्याने 1739 मध्ये दिल्ली लुटलेली होती. 20,000 लोकांचं शिरकाण केलेलं होतं. कोहिनूर हिरा हा नादिरशाहनं भारतामधून घेऊन गेलेला होता. ही एकाच वेळेस काही महत्वाच्या घटना भारतामध्ये घडत आहेत. एका बाजूला 1761 मध्ये भारतातली एक अतिशय महत्वाची राजकीय सत्ता ही पराभूत होते आहे, एक मोठी सत्तेची पोकळी निर्माण होते आहे. तर दुसऱ्या बाजूला 1757 मध्ये प्लासी येथे ब्रिटिशांनी मीर जफर याच्यासोबत संगनमत करून रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली प्लासीची लढाई जिंकली. खरं म्हणजे प्लासीची लढाई ही फार महत्वाची लढाई नाही, ती ऐतिहासिक आहे, परंतु ती लढाईच नव्हती. ती फक्त 3 घंट्याची चकमक होती, ज्याचा निकाल आदल्या दिवशीच ठरलेला होता. पण खरी लढाई होती बक्सारची लढाई, जी 1764-65 मध्ये झाली. या बक्सारच्या लढाईमध्ये दिल्लीचा बादशाह, अयोध्येचा नवाब, बंगालचा नवाब या तिघांना मिळून ब्रिटिशांनी पराभूत केलेलं होतं. आणि ही लढाई केवळ चकमक नव्हती, ही खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी जिंकलेली, मुत्सद्देगिरीने जिंकलेली लढाई होती. आणि या लढाईने ब्रिटिशांची पाळंमुळं भारतामध्ये मजबूत होत होती. 1761 नंतर भारतातील राजकारणाची सगळी समीकरणे हळूहळू बदलत होती. दक्षिण भारतामध्ये हैदर अली आणि टिपू सुलतान यांचा उदय झालेला होता. ही महत्वाची गोष्ट होती. टिपू सुलतान हा 1782 मध्ये सत्तेमध्ये आला. त्याचं राज्य 80,000 चौरस मैलावर होतं. 88,000 फौज त्याला आपल्या वडिलांकडून मिळालेली होती. टिपू सुलतान हा शेरे हिंदुस्तान म्हणून आपण सगळेजण त्यांचा गौरव करतो. निसंशयपणाने त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढाई केली आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढता लढता ते धारातीर्थी पडले 1799 मध्ये. पण त्यापूर्वी टिपू सुलतान यांनी जे राज्य केलं, त्या राज्याची धोरणं कोणती होती,
त्यांना भारतामध्ये इस्लामिक राज्याची स्थापना करायची होती आणि ही इस्लामिक राज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान येथील सत्ताधीशांच्या सोबत संधान बांधलेलं होतं. नव्हे तर भारतामध्ये दिल्ली, हैदराबाद, अयोध्या हे जे संस्थानं होती त्या संस्थानांना सुद्धा त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण सगळेजण या कालखंडामध्ये एकत्रित राहिलं पाहिजे आणि इस्लामसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या लष्कराला त्यांच्या विजयाला ते अल मुजाहिदीन, फतह अल मुजाहिदीन म्हणायचे. त्यांच्या लष्कराला ते लष्कर ए मुजाहिदीन म्हणायचे. त्यांच्या सत्तेला सल्तनत खुदादीद असं ते म्हणायचे. त्यांनी जी नाणी पाडली त्या नाणींना इमानी नाणी म्हणायचे. सगळ्या गैर इस्लामिक अशा प्रथांवर त्यांनी बंदी आणलेली होती, दारूबंदी केलेली होती. कुर्ग प्रांतामधल्या 20,000 हिंदूंचं धर्मांतर त्यांनी केलेलं होतं आणि ह्या त्यांच्या धार्मिक कार्यामुळेच डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी भारताची इस्लामची तलवार असं टिपू सुलतानांना संबोधलेलं आहे. हे खूप महत्वाचं संबोधन आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. टिपू सुलतान हा भारतामधल्या सगळ्या मुस्लिम सत्ताधीशांना एकत्र करून भारतामध्ये ब्रिटिशांना पराभूत करून परत एकदा मुसलमानांचं राज्य आणण्याचा प्रयत्न करतो आहे. भारताच्या बाहेरचे इराण, तुर्कस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सोबत तो मैत्री करतो आहे. तुर्कस्तानच्या खलिफाला 900 लोकांचं शिष्टमंडळ त्यांनी पाठवलेलं आहे. लक्षावधी रुपयाची देणगी दिलेली आहे. अनेक भेटवस्तू त्यांना दिलेल्या आहेत आणि या मार्गाने आपण भारताचे प्रमुख व्हावेत, इस्लामची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित व्हावी असा त्यांचा विचार होता. ही फार महत्वाची गोष्ट होती. याच कालखंडामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट घडत होती. ती गोष्ट कोणती होती तर दिल्ली 1803 मध्ये ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतलेली होती. आता शाह वली उल्लाचे चिरंजीव शाह अब्दुल अजीज यांनी असं घोषित केलं की आता हिंदुस्थान, भारत दारुल इस्लाम राहिला नाही, तो दारुल हरब झालेला आहे. आता दारुल इस्लाम म्हणजे काय की जिथे इस्लामनुसार जगता येतं, नमाज पढ़ता येते, इस्लामच्या ज्या 5 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, नमाज, जकात, रोजा, हज, हे सगळं करता येतं, इस्लामच्या नुसार जगता येतं, त्याची धोरणं अंमलबजावणीमध्ये आणता येतात, त्याला दारुल इस्लाम म्हणतात. तर जिथं अशा पद्धतीने जगता येत नाही त्याला दारुल हरब म्हणतात. आणि म्हणून त्यांनी असं घोषित केलं की भारत हा आता दारुल इस्लाम राहिला नसून दारुल हरब झालेला आहे आणि म्हणून सगळ्या भारतातल्या मुस्लिमांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आता संघर्ष केला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. आणि त्यांची भूमिका खूप महत्वाची भूमिका आहे. त्यांचेच शिष्य सय्यद अहमद शहीद बरेलवी यांनी 1857च्या उठावाच्या पूर्वी खूप महत्वाचं आंदोलन आणि प्रबोधन मुस्लिमांचं केलेलं होतं. ह्या सय्यद अहमद शहीद बरेलवी यांच्याबद्दल स्वतंत्रपणे आपण एक व्हिडिओ करणार आहोत. पण तत्पूर्वी शाह अब्दुल अजीज हे भारतामध्ये भारत हा दारुल हरब झालेला आहे असं घोषित करतात. आणि त्यानंतर भारतामध्ये अजून काही चळवळी आहेत की ज्या चळवळींच्या मुळे भारतातील अनेक लोकांचं त्याच्यामध्ये प्रबोधन चालू आहे. भारतामधले अनेक लोक या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. यापैकी एक महत्वाची
चळवळ ज्यांनी केली ते आहेत हाजी शरीयतुल्ला. हाजी शरीयतुल्ला यांनी जी चळवळ केली त्या चळवळीचं नाव आहे फरैजी चळवळ. फरैजी चळवळ ही प्रामुख्याने बंगालमध्ये झालेली चळवळ आहे. बंगालमधले शेतकरी कामगार यांनी केलेली ती चळवळ आहे. खरं म्हणजे या बंगालमध्ये राजकीय स्थिती अशी होती की सगळे जमीनदार हिंदू किंवा ब्रिटिश आणि सगळे मजूर कामगार हे सगळे मुस्लिम होते आणि त्यामुळे साहजिकच याला धार्मिक रंग येणं अत्यंत सहज अशा पद्धतीचं होतं. खरे जमीनदार जरी हिंदू असले तरी त्यांना पूरक अशी भूमिका ब्रिटिश घेत होते. पूरक धोरण, पूरक नियम, पूरक कायदे हे ब्रिटिश करत होते आणि त्यामुळे ब्रिटिश आणि हिंदू दोघही मुसलमानांचे शत्रू आहेत आणि म्हणून इस्लामच्या कायद्याची, धर्माची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे असं म्हणणारी ही चळवळ होती आणि म्हणून फरैजी चळवळ ही एक महत्वाची चळवळ आपल्याला बघायला मिळते. या कालखंडामध्ये अजून काय गोष्टी होत आहेत आपण हे समजून घेतलं पाहिजे की एका बाजूला मराठ्यांचं राज्य वाढत चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला शिखांचा उदय होतो आहे, तिसऱ्या बाजूला ब्रिटिशांचा उदय होतो आहे. ह्या समांतर अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. एका बाजूला मराठ्यांची सत्ता ही 1761च्या नंतर परत एकदा भारतामध्ये पाळंमुळं मजबूत करत होती, तर दुसऱ्या बाजूला पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंग यांचं राज्य येत होतं. ही खूप महत्वाचे राजकीय बदल भारतामध्ये होत होते आणि म्हणून आता 18व्या शतकाच्या शेवटी असं निसंशय असं वाटायला लागलेलं होतं की भारतामध्ये आता जे काही मराठ्यांचं राज्य आहे किंवा शिखांचं राज्य आहे हे फार दिवस असंच चालेल असं नाही, तर शेवटी सत्ता ही ब्रिटिशांची येईल असं सगळ्या भारतातल्या मुस्लिमांना वाटायला लागलेलं होतं. म्हणून या कालखंडामध्ये 1757 पासून 1857 पर्यंत ब्रिटिशांनी भारतातलं एक राज्य गिळंकृत केलेलं होतं. म्हणजे बंगाल, ओरिसा, त्यानंतर दक्षिण भारत, त्यानंतर 1799 मध्ये त्यांनी जे तैनाती फौजेचा कायदा आणला त्यामुळं असंख्य अशा पद्धतीचे संस्थानिक ईस्ट इंडिया कंपनीच्या छत्रछायेखाली आले आणि कुठलीही रिस्क न घेता त्यांनी तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली. त्यामध्ये आम्ही जेथे आहोत त्या मराठवाडा किंवा हैदराबाद संस्थानांचा निजाम सुद्धा तैनाती फौजेचा स्वीकार केलेला होता. गुजरात, आजचं राजस्थान, आजचं पंजाब, आजचा बंगाल या अनेक प्रांतामधले बहुतांश छोट्या मोठ्या आणि मध्यम अशा संस्थानिकांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या छत्रछायेखाली सुरक्षित अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. पण जे मोठे साम्राज्य होते त्यामध्ये आपल्याला म्हैसूरचं टिपू सुलतानाचं साम्राज्य 1799 मध्ये त्यांनी संपवलं. मराठ्यांचा 1818 मध्ये सत्ता संपली. 1842 मध्ये ब्रिटिशांनी सिंध प्रांत आपल्या ताब्यामध्ये घेतला. 1739 पर्यंत म्हणजे महाराजा रणजित सिंग जिवंत असेपर्यंत ब्रिटिशांनी पंजाबकडे ढुंकूनही पाहिलं नाही. पण 1739 मध्ये महाराजा रणजित सिंगाचं निधन झालं आणि पुढच्या 10 वर्षामध्ये ब्रिटिशांनी पंजाब सुद्धा गिळंकृत केला. म्हणजे आपल्या समोर जो नकाशा आहे त्या नकाशामध्ये भारताच्या ज्या नैसर्गिक सीमा आहेत त्या सगळ्या नैसर्गिक सीमा ब्रिटिशांनी व्यापलेल्या होत्या. ब्रिटिशांनी या सगळ्या म्हणजे आज नकाशामध्ये जो भाग दिसतो आहे त्या सिंधू नदी म्हणजे आजचा खैबर खिंड पर्यंत म्हणजे जो मोठा विशाल अशा पद्धतीचा पंजाब होता त्या विशाल अशा पंजाब पर्यंत आपली सत्ता त्यांनी नेलेली होती. खूप या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण ईस्ट इंडिया कंपनीनं केलं
ती महत्वाची गोष्ट होती. एका बाजूला इस्लामिक सत्ता त्या सत्ताच्युत झालेल्या होत्या. भारतामधल्या एकदेशीय सत्ता सुद्धा संपत आलेल्या होत्या. ज्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये लढता येणं अशक्य होतं, त्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी स्वीकारून त्यांनी ब्रिटिशाचं संरक्षण स्वीकारलेलं होतं. त्यांची धोरणं मान्य केलेली होती, त्यांचं दास्य मान्य केलेलं होतं. पण भारतामध्ये हजार वर्षापासून असलेलं मुस्लिमांचं जे राज्य होतं ते राज्य नष्ट झालेलं होतं. ते राज्य परत मिळवण्यासाठी जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नांचा शेवट म्हणजे 1857चा उठाव होता. 1857च्या उठावाच्या पूर्वी 100 वर्ष भारतामध्ये जे राजकारण चालत होतं त्या राजकारणाचा एक ढोबळ आढावा आपण या व्याख्यानामध्ये घेतलेला आहे. आपण पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये 1857च्या उठावाच्या पूर्वी ज्यांनी अतिशय महत्वाची भूमिका स्वीकारली ते सय्यद अहमद शहीद बरेलवी यांनी काय केलं नेमकं की ज्यांचं 1857च्या उठावाला नेमकं योगदान राहिलेलं आहे. आपण जाता जाता मी फक्त या व्याख्यानामध्ये एवढंच अधोरेखित करू इच्छितो की ब्रिटिशांच्या पूर्वी भारतामध्ये ज्या एकदेशीय सत्ता होत्या त्या सत्ता संपलेल्या होत्या आणि आता ब्रिटिश हे एकमेव मोठी सत्ता असणार होती आणि म्हणून या सत्तेच्या विरोधात भारतामधील इस्लाम आणि मुस्लिमांची सत्ता कशी टिकवायची, परत आणायची, हा प्रश्न भारतीय मुस्लिम धर्मपंडितांच्या समोर, राजकर्त्यांच्या समोर होती आणि याला त्यांनी कसं उत्तर दिलं हे आपण पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये